एक ऊर्जावान राहिलं आणि आज देखील तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन आलात याबद्दल तुमचा आभार व्यक्त करतो आणि तुम्हाच विनंती करतो यावं सागरमधने. अखंड भारत भूमीचा सर्वात पहिला राजा चंद्रगुप्त मौर्य या हिंदुस्थानच्या मातीमधला सर्वात बलाढ्य सम्राट अशोक पारतंत्र्याच्या नगरीत सुद्धा स्वतःच्या रक्ताचा अभिषेक करून मातेच्या चरणावरती स्वराज्याचं आणि स्वातंत्र्याचं पहिलं पुष्प अर्पित करणारा जगाच्या इतिहासातला सर्वोत्तम राजा छत्रपती शिवाजी महाराज. भरल्या शिवारातली कणसं कापावीत तसं उघड शत्रू सैन्य ज्यांनी कापून काढलं आणि छत्रपतींच्या स्वराज्याचा झेंडा अटके पार रोवला ते श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर. जातीयतेच्या प्रथेला कडाडून विरोध करणारा राजा महाराजा तुकोजीराव होळकर इंग्रजांना याच हिंदुस्थानच्या मातीमध्ये आपल्या तलवारीनं पाणी पाजवून 18 वेळा पराभूत करणारे आणि स्वतः एकदाही पराभूत न होणारे अजिंक्य योद्धा महाराजा यशवंतराव होळकर. प्रस्थापितांनी ज्या समाजाला जिवंतपणे मृत ठरवलं त्याच समाजातून पुढे येऊन परकीयांच्या गुलामगिरी विरोधात बंड पुकारणारे क्रांतीवीर उमाजी नाईक, ज्यांनी फक्त या देशाला संविधान दिलं नाही तर तमाम बहुजन समाजाला जगण्याचं बळ दिलं ते भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. अज्ञानानं अंधारलेल्या समाजामध्ये ज्यांनी शिक्षणाची मशाल पेटवली ते क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यागालाही लाज वाटावी इतका महान त्याग तुझ्या त्यागानं जागा झाला आम्हा लेकरांचा स्वाभिमान अशा जागतिक कीर्तीच्या सर्वोत्तम महिला राज्यकर्त्या राजमाता राष्ट्रमाता विश्वमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर. अखंड भारत भूमीचा मानबिंदू असणाऱ्या या तमाम महामानवांना मी सागरमधने प्रथमतः मानाचा मुजरा करतो. खर तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात, जो समाज स्वतःचा इतिहास विसरतो तो समाज इतिहास निर्माण करू शकत नाही तर तो समाज इतिहास जमा होतो. धनगरांचा गौरवशाली इतिहास जमा करण्याचं पाप याच देशाच्या मातीमध्ये घडत आलं. कारण स्वतःच्या हातामध्ये तलवार घेऊन शौर्य गाजवणारे आम्ही होतो परंतु इतिहास लिहिणारे आम्ही नव्हतो. म्हणून काळाच्या पटलामध्ये जाणीवपूर्वक आमचा इतिहास लपवून ठेवण्याचं पाप या देशाच्या मातीमध्ये घडून आलंय. ही दुर्दैवाची गोष्ट म्हणावी लागेल. कारण शाळेच्या पुस्तकामध्ये आम्हाला बराचसा इतिहास शिकवण्यात आला. हा देश पारतंत्र्यात गेल्यानंतर स्वातंत्र्य मिळावं म्हणून असंख्य हुतात्म्यांनी राष्ट्रपुरुषांनी आणि क्रांतिकारकांनी बलिदान दिलं कार्य केलं हे आम्हाला शिकवण्याचं काम केलं. पण हा देश ब्रिटिशांच्या पारतंत्र्यात जाऊच नये यासाठी सगळ्यात पहिली तलवार उगारणारे महाराजा यशवंतराव होळकर होते. हा इतिहास आम्हाला कधी शिकवला नाही. शाळेच्या पुस्तकामध्ये 4 ओळींमध्ये सुद्धा यशवंतराव होळकरांवरती लिहिण्यात आला नाही. येणाऱ्या पुढच्या पिढ्यांना नव्हे हजारो पिढ्यांना प्रेरणा द्यावा इतका गौरवशाली इतिहास हा महाराजा यशवंतराव होळकरांचा आहे. हा इतिहास आम्हाला विसरून चालणार नाही. असं म्हणतात की ज्यावेळी एखादा महापुरुष जन्माला येतो त्यावेळी संबंध सृष्टी जागी असते, तयार असते त्याच्या स्वागताला. 3 डिसेंबर 1776 साली पुण्यापासून जवळ खेड राजगुरुनगरच्या जवळ वापगावचा भुईकोट किल्ला आहे. त्या भुईकोट किल्ल्यामध्ये महाराजा यशवंतराव होळकरांचा जन्म झाला. खर तर नुसता जन्म झाला नाही तर एका क्रांतीची ती सुरुवात होती. हा देश पारतंत्र्याच्या मार्गावरती जात होता त्यावेळेला कुठेतरी एक स्वातंत्र्याची ठिणगी या देशाच्या मातीमध्ये महाराजा यशवंतराव होळकरांच्या रूपाने त्यावेळेला पेटली होती. कारण ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचं राज्य स्वतः उभा करून हिंदवी स्वराज्य उभा करून स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला त्यानंतरच्या कालखंडामध्ये या देशाच्या मातीमध्ये स्वतःचं राज्य उभं करून स्वतःचा राज्याभिषेक करून घेणारा जर शेवटचा महान राजा कोण असेल तर चक्रवर्ती सम्राट महाराजा यशवंतराव होळकर आहेत. हा इतिहास कधीतरी आम्हाला समजून घ्यावा लागेल. पण दुर्दैव आमचं कधी या इतिहासाच्या मुळापर्यंत आम्ही पोहोचलो नाही. हा इतिहास कधी आम्ही वाचला नाही. नासा इनामदारांनी झुंज नावाची कादंबरी लिहिली. ते नासा इनामदार सुद्धा असं म्हणतात की महाराजा यशवंतराव होळकर म्हणजे आधुनिक भारताचे नेपोलियन आहेत. जगातल्या एका सर्वश्रेष्ठ योद्ध्यांमध्ये ज्या नेपोलियनचं नाव घेतलं जातं त्या नेपोलियन पेक्षाही मला वाटतं सर्वश्रेष्ठ योद्धा कोण असेल तर महाराजा यशवंतराव होळकर आहेत. कारण मुघलांनी या देशामध्ये तोफा आणल्या ज्या तोफा एका जागेवरून पुढच्या शेकडो किलोमीटरचा प्रवास करत शत्रूला नेस्तनाभूत करत होत्या. पोर्तुगीजांनी या देशामध्ये बंदुका आणल्या. त्या बंदुकांचा सगळ्यात प्रभावी आणि सगळ्यात खतरनाक वापर जर कोणी केला असेल तर तो इंग्रजांनी केला. इतिहास कधी आमच्यापर्यंत पोहोचवण्यात आला नाही. ही आमची सगळ्यात मोठी शोकांतिका म्हणावी लागेल. कारण आजपर्यंत घडलं असं ज्यांचा इतिहास मुंगी एवढा होता
त्यांनी तो वाढवत वाढवत डोंगरा एवढा करून आम्हाला सांगण्याचं काम केलं. आमचा इतिहासच आभाळा एवढा आहे, सांगण्यात आम्ही कुठेतरी कमी पडतोय. ही आपली सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. आपल्या राष्ट्रपुरुषांचा, आपल्या समाजाचा इतिहास इतका भव्य दिव्य आहे, तो इथून पुढच्या काळामध्ये समाजापर्यंत पोहोचला पाहिजे. यासाठी समाजातल्या प्रत्येकाला इथून पुढच्या काळामध्ये प्रयत्न करावे लागते. खरं तर असं म्हणतात की ज्यावेळी एखादा महापुरुष जन्माला येतो त्यावेळी सबंध सृष्टी जागी असते त्याच्या स्वागतासाठी. 3 डिसेंबर 1776 साली पुण्याच्या जवळ वाघगावच्या भुईकोट किल्ल्यामध्ये महाराजा यशवंतराव होळकरांचा जन्म झाला. ती एक क्रांतीची सुरुवात होती असं मी म्हणेन. कारण या देशामध्ये ब्रिटिशांनी स्वतःचं राज्य उभं करण्याआधी, इथे स्वतःची पाळामुळं रोवण्याआधी या महाराष्ट्राच्या देशाच्या मातीमध्ये जे क्रांतीची ठिणगी पेटली ती यशवंतराव होळकरांच्या जन्मानं होती. आणि याच ठिणगीचा पुढे इतका मोठा वनवास झाला की ब्रिटिशांनी आयुष्यात कल्पना सुद्धा केली नसेल की या देशाच्या मातीमध्ये आपल्याकडे सुसज्ज शस्त्रास्त्र असताना, युद्ध सामग्री असताना असा एखादा कुठला राजा जो आपल्याला टक्कर देऊ शकेल असा जन्माला येईल का, हा विचार सुद्धा त्यांच्या मनात कधी आला नसेल. माझ्या तमाम समाज बांधवांना मला एक विनंती करायची, त्या वाघगावच्या भुईकोट किल्ल्याला कधीतरी भेट द्या. आज या महाराष्ट्राच्या मातीमधले असंख्य गडकिल्ले मी पाहिलेत. या गडकिल्ल्यांना भेटी देत असताना बरेच लोक असं सांगत असतात की राजस्थान मधले किल्ले हे अजूनही जसेच्या तसे, मध्य प्रदेशातले किंवा उत्तरेतल्या बऱ्याचशा राज्यामधले किल्ले अजूनही जशीच्या दिशेत. आणि त्या किल्ल्यांना पाहिल्यानंतर त्या राजांचं वैभव, त्यांचं साम्राज्य आणि त्यांचा इतिहास किती गौरवशाली असेल याचा अंदाज आपल्याला येतो. पण कधीतरी वाघगावच्या भुईकोट किल्ल्याला भेट द्या, पडझड झालेल्या त्या भिंती पाहिल्या ना तरी सुद्धा आपल्याला कळेल होळकरांचा गौरवशाली इतिहास हा किती मोठा आहे. कारण राजस्थान, मध्य प्रदेशच्या धर्तीवरती तितकेच सुसज्ज किल्ले या देशाच्या मातीमध्ये होळकरांनी उभे करून दाखवलेत. याचं एक सर्वोत्तम उदाहरण म्हणजे वाघगावचा भुईकोट किल्ला आहे. त्याच्या बऱ्याचशा भिंती पडल्यात, पण कधी त्या भिंतींचं नीट निरीक्षण करा. अजूनही 3 मजली किल्ल्याच्या भिंती आपल्याला काही ठिकाणी पाहायला मिळतात. त्याचं कोरीवकाम बघा, त्याचं बांधकाम बघा आणि मग लक्षात येईल होळकरांचं साम्राज्य हे किती वैभवशाली होतं. खरं तर आमचं एक सगळ्यात मोठं दुर्दैव असं आहे, इतिहास घडवला आपण पण इतिहास लिहिला आपण नाही. आणि म्हणूनच आपल्या समोर जो इतिहास आला त्या इतिहासाच्या पानामध्ये आपल्या राष्ट्रपुरुषांचं कर्तृत्व हे महान असताना देखील कधी आमच्या समोर येऊ दिलं नाही, ही आमची शोकांतिका म्हणावी लागेल. इथून पुढच्या काळामध्ये आम्हाला प्रयत्न करावे लागतील. आमची पोरं घडवताना त्यांच्या समोर आम्हाला सगळ्यात आधी आमचा गौरवशाली इतिहास मांडता आला पाहिजे, त्यांना सांगता आला पाहिजे. तर येणाऱ्या भावी काळामध्ये आमची विकासाच्या, परिवर्तनाच्या दिशेनं वाटचाल होऊ शकेल. खरं तर एखादं वडाचं रोपटं असतं, ते रोपटं लहान असताना एखाद्या शेळीच्या पायानं देखील कोलमडून पडतं. पण तेच रोपटं लहान असताना त्याच्या भोवती जर आपण कुंपण घातलं ना तर ते रोपटं ज्या वेळेला मोठं होतं त्याची मुळं खोलवर जातात, त्याचा बुंधा पक्का होतो आणि भविष्यात हत्तीनं जरी टक्कर दिली तरी ते झाड कोसळणं तर दूर जागेवरून हलवू सुद्धा शकत नाही. असं विचारांचं आणि संस्कारांचं कुंपण आमच्या येणाऱ्या भावी पिढीच्या, त्या पोरांच्या मनाभोवती आम्हाला घालता आलं पाहिजे. आज 21व्या शतकात राहतोय आम्ही. आमच्या पोरांना, आमच्या पोरींना हवं तेवढं स्वातंत्र्य द्या, पण त्यांच्या मनाभोवती चांगल्या विचारांचं आणि संस्कारांचं कुंपण मात्र घालायला विसरू नका. तर खऱ्या अर्थानं आपल्या घरामध्ये पुन्हा एकदा यशवंतराव होळकरांसारखे पोरं जन्माला येतील, मल्हारराव होळकरांसारखं शौर्य गाजवणारी पोरं जन्माला येतील. इथून पुढच्या काळामध्ये सगळ्यात महत्वाची जर गरज काय असेल तर आमच्या पोरांना आमचा इतिहास आम्हाला समजावून सांगता आला पाहिजे. कारण वर्षानुवर्ष आपल्या पोरांच्या हातामध्ये शेळ्या मेंढ्या राखण्याची काठी होती, अजूनही ती आपण जपली. आपली संस्कृती आहे ती जपलीच पाहिजे. पण इथून पुढच्या काळामध्ये माझी एक विनंती असेल, आपल्या एका हातामध्ये शेळ्या मेंढ्या राखण्याची काठी घ्या आणि दुसऱ्या हातामध्ये पेन्सिल आणि पाटी द्या आपल्या पोरांच्या. तर खऱ्या अर्थानं सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये सर्वोच्च पदावरती आमची पोरं जाऊन बसतील. हा आपला इतिहास कधीतरी आमच्या पोरांना आम्हाला सांगता आला पाहिजे. तर खऱ्या अर्थानं इथून पुढच्या काळामध्ये आपली सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि शैक्षणिक सुधारणा होण्यास मदत होईल. खरं तर महाराजा यशवंतराव होळकरांचा इतिहास इतका मोठा आहे, कधी कधी वाईटही वाटतं. कारण महाराजा यशवंतराव होळकरांचा संपूर्ण कालखंड जर आपण पाहिलं ना तर अवघं 35 वर्षाचं आयुष्य लाभलंय महाराजा यशवंतराव होळकरांना. कधी कधी मनात विचार येतो की जर यशवंतराव होळकरांना 50, 60
किंवा 70 वर्षांचं आयुष्य लाभलं असतं तर अगदी अभिमानानं सांगतो महाराजा यशवंतराव होळकरांना अजून 10 वर्षांचं आयुष्य लाभलं असतं ना तर ब्रिटिशांनी या देशावरती 150 वर्ष राज्य करणं तर सोडा, या देशाचा नीट चेहरा सुद्धा पाहिला नसता. इतका शौर्य, इतका अफाट पराक्रम महाराजा यशवंतराव होळकरांचा होता. कारण जगाचा इतिहास कधी उलटून पाहिला ना. मगाशी मी सांगितलं होतं, नासा इनामदारांनी असं म्हटलं की महाराजा यशवंतराव होळकरांची तुलना त्यांनी नेपोलियन सोबत केली. मला त्यांचा कुठलाही विरोध नाही किंवा काय नाही, पण मला हे वाक्यच अजिबात पटलं नाही. मला असं वाटतं महाराजा यशवंतराव होळकर यांची तुलना कधीही नेपोलियन सोबत होऊ शकत नाही. याचं कारण असं, नेपोलियन त्याच्या देशामधला, त्याच्या मातीमधला आणि त्याच्या कालखंडामधला सर्वश्रेष्ठ योद्धा असेलही, परंतु नेपोलियन पेक्षाही सगळ्यात सर्वश्रेष्ठ योद्धा कोण असेल तर ते महाराजा यशवंतराव होळकर आहेत. कारण तुम्ही शौर्य कोणासमोर गाजवलं याला जास्त महत्व आहे. वाघाची शिकार करणं आणि एखाद्या उंदराची शिकार करणं यात जमीन आसमानचा फरक आहे. महाराजा यशवंतराव होळकरांचा कालखंड काय? एखाद्या महापुरुषाच्या कार्याचा लेखाजोखा जर मांडायचं झालं तर तात्कालिक सामाजिक, आर्थिक, राजकीय पार्श्वभूमी आणि भौगोलिक पार्श्वभूमी लक्षात घ्यावी लागते. मग महाराजा यशवंतराव होळकरांच्या इतिहासाचं, त्यांच्या कार्यकर्तृत्वाचं ज्यावेळी गणित आपण मांडायला लागतो ना, त्यावेळी पहिला प्रश्न उभा राहतो, कशी होती त्यावेळची परिस्थिती. ब्रिटिशांनी या देशाच्या मातीमध्ये पाय रोवला होता. मोगलांनी या देशामध्ये पहिल्यांदा तोफा घेऊन आले. त्या तोफा इतक्या अजस्त्र होत्या, इतक्या भयानक होत्या की एका जागेवरून शेकडो किलोमीटर पर्यंतचा शत्रू सुद्धा सहज उडवता येत होता. पोर्तुगीजांनी या देशामध्ये बंदूक आणल्या, पण त्या बंदुकांचा सगळ्यात प्रभावी वापर जर कोणी केला असेल तर तो टोपीकर इंग्रजांनी केला, गोऱ्या लोकांनी केला. त्या इंग्रजांना एका बसल्या जागेवरून समोर 100-150 फुटावरचा शत्रू सुद्धा सहज बंदुकीने उडवता येत होता. म्हणजे ब्रिटिशांची ताकद किती असेल या देशामध्ये. मग विचार करा, त्याच ब्रिटिशांना 1 नाही, 2 नाही, 3 नाही तर सलग 18 लढायांमध्ये महाराजा यशवंतराव होळकरांनी पाणी पाजलं होतं. मग यशवंतराव होळकर हे नेपोलियन पेक्षाही मला कित्येक पटीनं सर्वश्रेष्ठ योद्धे वाटतात. याचं हे कारण आहे, हा यशवंतराव होळकरांचा गौरवशाली इतिहास कधी आमच्या समोरच आला नाही. महाराजा यशवंतराव होळकर यांचं वय वर्ष अवघं 19 असताना महाराजा यशवंतराव होळकरांच्या आयुष्यातली एक फार महत्वाची घटना, ज्या घटनेमुळे त्यांचं शौर्य पराक्रम काय होता हे जगाला कळालं. यशवंतराव होळकरांनी खर्ड्याच्या लढाईमध्ये निजामाचा पराभव केला. नगरच्या मातीमध्ये ज्या निजामाचं साम्राज्य होतं त्या साम्राज्याला धडकी देण्याचं धाडस हे महाराजा यशवंतराव होळकरांनी सगळ्यात आधी केलं होतं. ब्रिटिशांना त्यांनी 1802, 1803, 1805 पर्यंत कित्येक लढायांमध्ये पाणी पाजलं. त्या ब्रिटिशांचा गव्हर्नर लॉर्ड वेलस्ली त्यानं कित्येक ठिकाणी लिहून ठेवलंय. लॉर्ड लेक नावाचा ब्रिटिश गव्हर्नर त्यांनी बऱ्याच पत्रांमध्ये उल्लेख केलाय, आम्हाला या देशामध्ये सगळ्यात जास्त भीती कोणाची वाटत असेल तर ती यशवंतराव होळकर नावाच्या राजाची वाटते. कारण जोपर्यंत यशवंतराव होळकर आहेत ना तोपर्यंत ब्रिटिशांना या देशामध्ये सत्ता स्थापन करणं कधीच शक्य होणार नाही. हे ब्रिटिशांना सुद्धा माहित होतं. हा यशवंतराव होळकरांचा गौरवशाली इतिहास आहे. खर तर मगाशी येताना पुण्यावरून मुंबईला जर यायचं म्हटलं किंवा मुंबईवरून पुण्याला जायचं म्हटलं तर मध्ये बोरघाट लागतो, ज्याला खंबाटकी घाट असं म्हटलं जातं. त्या खंबाटकी घाटाचा इतिहास सुद्धा धनगरांच्या पराक्रमानं, बलिदानानं लिहिला गेलाय. हा इतिहास आम्हाला अजून माहित नाही. ज्या वेळेला 1853 साली ब्रिटिशांनी मुंबई ते ठाणे ही रेल्वे मार्ग सुरू केला, त्यांना असं वाटलं की मुंबई, पुणे ही या महाराष्ट्रामधली सगळ्यात महत्वाची शहरं जोडली गेली पाहिजेत, लोहमार्ग तयार केला पाहिजे आणि म्हणून त्या बोरघाटातून मार्ग काढायचा. मग ब्रिटिशांची एक टीम, 5-6 जणांची टीम त्या बोरघाटामधून फिरू लागली. महिना झाला, 1.5 महिना झाला, 2 महिने झाले, त्यांना रस्ता सापडत नव्हता. त्याच वेळेला त्याच बोरघाटामधून आपल्या शेळ्या मेंढ्या राखणारा आपला एक धनगर समाज बांधव, शिंगरोबा धनगर नाव त्यांचं, त्यांनी बऱ्याच वेळा त्या ब्रिटिशांना इथं पाहिलं होतं. त्यांच्या मनात प्रश्न निर्माण व्हायचा की हे गोरे लोक मागच्या 2-3 महिन्यापासून या घाटामध्ये येऊन काय करतायत. त्यांना प्रश्न निर्माण व्हायचा. बरं, ते इंग्रजांसोबत ते काही इंग्रज एकटे नसायचे, त्यांच्यासोबत एक ट्रान्सलेटर असायचा ज्याला इंग्रजी भाषा पण कळते आणि इथल्या स्थानिक लोकांची भाषा सुद्धा कळते. आणि मग तो ट्रान्सलेटर इंग्रजांना सांगायचा की इथली स्थानिक माणसं काय बोलतायत आणि स्थानिक माणसांना सांगायचा की इंग्रजांना काय म्हणायचंय. ज्या वेळेला 1-2 महिने ते गोरे लोक इंग्रज त्या ठिकाणी फिरतायत हे पाहिल्यानंतर शिंगरोबा धनगरांनी न राहून त्यांना प्रश्न विचारला की काय करता इथं. त्यावेळेला
ब्रिटिशांनी सांगितलं आम्ही इथून रस्ता काढण्याचा विचार करतोय, पण रस्ता सापडत नाही, आम्ही हतबल झालोय. त्यावेळी शिंगरोबा धनगर म्हणाले, एवढंच ना, मी दाखवतो रस्ता. त्या गोऱ्या लोकांना वाटलं हा एक सामान्य अशिक्षित धनगर, हा काय रस्ता दाखवणार आहे. पण त्यांच्या मनात विचार आला की एवढ्या दिवस फिरलोय, एक दिवस याच्या मागे फिरण्यात काय अर्थ आहे, काय हरकत आहे. म्हणून ते ब्रिटिश त्याच्या मागे जायला तयार झाले. शिंगरोबाने सांगितलं, माझ्या सोबत या, रस्ता दावतो तुम्हाला. आणि ज्या वेळेला शिंगरोबा धनगर पुढे जायला निघाले, ते टोपीकर इंग्रज गोरे लोक त्यांच्या मागं चालू लागले. ते मागं चालायला लागल्यानंतर शिंगरोबा धनगरांनी त्यांना एक आवाज टाकला. शिंगरोबा म्हणाले, ज्यावेळी ते इंग्रज त्यांच्या मागे येत होते ना, त्यातला एक इंग्रज अधिकारी त्या शिंगरोबांच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळेला शिंगरोबा धनगर थांबले आणि त्यांनी त्या इंग्रज अधिकाऱ्याला सांगितलं, मागं व्हा, मागं. त्यावेळी ते इंग्रज अधिकारी थांबले. शिंगरोबांनी मागं बघितलं. त्यांना वाटलं एका खांद्यावरती घोंगडे, दुसऱ्या हातात कुऱ्हाडे, हे काय ठोकं बिकं टाकतंय काय आपल्यावरती. पण शिंगरोबा धनगर त्यांना म्हणाले, माझ्या मागं माझ्या मेंढ्या असतील आणि त्यांच्या मागून चालत या. आणि मग शिंगरोबा धनगरांनी ब्रिटिशांना त्या बोर घाटातून मार्ग दाखवला. पण त्या मुजोर ब्रिटिशांनी शिंगरोबांना शेवटी विचारलं होतं की आम्हाला रस्ता काढण्यास तुम्ही मदत केली, आम्ही खुश झालोय, तुम्हाला सोनं चांदी जमीन जुमला काय पाहिजे ते मागा, आम्ही द्यायला तयार आहोत. त्यावेळी शिंगरोबा धनगरांनी जे उत्तर दिलं ना, ते महाराष्ट्रातल्या नाही तर जगभरातल्या तमाम बांधवांचा ऊर अभिमानानं भरून यावा इतकं गौरवशाली ते उद्गार होते. शिंगरोबा धनगर म्हणतायत, मला तुमचा सोना चांदी जमीन जुमला काहीच नको, मी धनगर आहे, धनाचा आगार आहे. मला जर काही द्यायचंच असेल तर माझ्या मातृभूमीला, माझ्या देशाला स्वातंत्र्य द्या, हा देश सोडून जा. ज्यावेळी ते शब्द ऐकले ना, त्यावेळी त्या ब्रिटिशांनी शिंगरोबांना गोळ्या घातल्या. आजही बोरघाटाच्या एका टोकावरती शिंगरोबा धनगरांचं मंदिर आपल्याला पाहायला मिळतंय. हा धनगरांचा गौरवशाली इतिहास आहे. सांगण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपल्या ओर अभिमानाने भरून आणतील. खरं तर या ठिकाणी बराच वेळ झालाय, मी जास्त काही बोलणार नाही. परंतु या ठिकाणी मला या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराजा यशवंतराव होळकर आणि धनगर समाजाचा इतिहास मांडण्यासाठी या ठिकाणी निमंत्रित केलं. त्यासाठी माननीय धनंजय दादा आणि त्यांच्या सगळ्या टीमचं, धनगर माझाच्या टीमचं आणि सगळ्या समाज बांधवांचं मी मनापासून आभार मानतो की आपण इतक्या देखण्या कार्यक्रमामध्ये मला या ठिकाणी निमंत्रित केलं. आणि या ठिकाणी मी थांबतो. मनापासून धन्यवाद. जय मल्हार. खूप खूप आभार सागरजी. मध्ये